चॅप्टर नंबर 3 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. तर त्यामध्ये आपण सोल्युशन ऑफ ट्रायंगल हा पॉईंट पाहिला होता. त्यामध्ये रूल होते साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल. तर आता आपण पाहणार आहोत त्याचे प्रूफ आपण पाहिलेले आहेत, त्यावर एक्झाम्पल पाहिलेले आहेत. आता तिन्ही मिळून म्हणजे साइन रूलवर सेपरेट एक्झाम्पल पाहिले, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल यावर सेपरेट एक्झाम्पल पाहिलेले आहेत. आता तिन्ही पण रूल कसा यूज करायचा आहे एक्झाम्पलमध्ये तर हे आपण पाहणार आहोत. तर एक्झाम्पल्स ऑन साइन रूल, कोसाइन रूल अँड प्रोजेक्शन रूल. Examples on sine rule, cosine rule and projection rule. Example number first, in triangle ABC, if cos A equal to sin B minus cos C. If cos A equal to sin B minus cos C, then show that it is a right angle triangle. Then show that it is a right angle triangle. आता आपल्याला काय दाखवायचं आहे, दिलेलं जे रिलेशन आहे त्यावरून आपल्याला दाखवायचं आहे ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल. मग ट्रायंगल जर राईट अँगल असेल तर राईट अँगल ट्रायंगल असेल तर त्याच्यामध्ये दोन कंडिशनने आपल्याला दाखवता येतं. एक तर तीन जे अँगल आहेत ए बी सी याच्यामध्ये एक अँगल हा 90 डिग्री दाखवावा लागेल, किंवा बाय पायथागोरस थेरम सपोज बी इज राईट अँगल. तर अशा पद्धतीने आपल्याला डायग्राममध्ये दाखवता येईल. बी जर राईट अँगल असेल तर याच्यामध्ये बाय पायथागोरस थेरम ही साईड काय असेल बी, ही असेल ए आणि ही सीच्या समोरची आहे स्मॉल सी. बाय पायथागोरस थेरम रिलेशन काय, बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. म्हणजे एक तर आपल्याला एक अँगल हा 90 डिग्री दाखवावा लागेल, किंवा हे रिलेशन आलं तर आपण काय म्हणणार अँगल बी हा 90 डिग्री आहे. म्हणजे असं दोन्ही कंडिशनवरून आपल्याला प्रूव्ह करता येतं. तर पहा दिलेलं रिलेशन जे आहे तर कॉस ए इक्वल टू साइन बी मायनस कॉस सी. आणि देअरफॉर मायनस कॉस सी हा लेफ्ट हँड साईडला आपण लिहिला तर काय येईल, मायनसचं प्लस होईल म्हणजे स्टेप येते कॉस ए प्लस कॉस सी इक्वल टू साइन बी. आणि देअरफॉर आता आपण इथे रूल वापरला फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. आपला 11वीला लेसन झालेला होता. त्या 11वीच्या लेसनमध्ये फॅक्टरायझेशन फॉर्म्युले आपण पाहिलेले होते. तर फॉर्म्युला पहा, कॉस सी प्लस कॉस डी. कॉस सी प्लस कॉस डी म्हणजे 2 कॉस सी प्लस डी बाय 2 कॉस सी मायनस डी बाय 2. आता इथे सी तर आहेच ऑलरेडी, फक्त डीच्या ऐवजी ए वापरलेला आहे. म्हणजेच आपल्याला फॉर्म्युला वापरता येईल 2 कॉस ए प्लस सी बाय 2 मल्टिप्लाय कॉस ए मायनस सी बाय 2 इक्वल टू साइन बी. आणि देअरफॉर आता इन ट्रायंगल ए बी सी ए प्लस बी प्लस सी इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे तीन अँगलची बेरीज ही 180 येते हे आपल्याला माहिती आहे. आणि देअरफॉर आता दोन्ही साईडला 2ने जर डिवाईड केलं, किंवा आपल्याला काय पाहिजे ए प्लस सी अपॉन 2 पाहिजे, म्हणून आपण ए प्लस सी एक साईडला ठेवला तर बी पुढे येईल. म्हणजेच काय होईल, बी सबट्रॅक्ट होईल, 180 मायनस बी होईल. ए प्लस सी इक्वल टू 180 मायनस बी. आणि देअरफॉर दोन्ही साईडला 2ने जर डिवाईड केलं तर किती येईल, ए प्लस सी अपॉन 2 इक्वल टू 180 अपॉन 2 मायनस बी अपॉन 2. अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. आणि देअरफॉर 2 कॉस ए प्लस सी बाय 2 म्हणजेच किती, 180 अपॉन 2 म्हणजे 90 डिग्री. तर इथे किती लिहिलं आपण, कॉस ए प्लस सी बाय 2 म्हणजे कॉस इन ब्रॅकेट 90 मायनस बी बाय 2 मल्टिप्लाय कॉस ए मायनस सी बाय 2 इक्वल टू साइन बी. आता इथे फॉर्म्युला आणखी वापरता येईल, 90 डिग्री म्हणजे पाय अपॉन 2. तर कॉस पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे साइन थिटा. आणि देअरफॉर 2 साइन बी बाय 2 कॉस ए मायनस सी बाय 2 इक्वल टू 2 साइन बीचा फॉर्म्युला या ठिकाणी वापरला आपण. साइन बी म्हणजे 2 साइन बी बाय 2 कॉस बी बाय 2. आणि देअरफॉर 2 साइन बी बाय 2 दोन्ही साईडला आहे कॅन्सल होईल. म्हणजेच किती राहिले, कॉस ए मायनस सी अपॉन 2 इक्वल टू कॉस बी बाय 2. दोन्ही साईडला कॉस आहेत तेही कॅन्सल झाले. तर किती राहील, फक्त अँगल शिल्लक राहतील. आणि अँगल्स आहेत ए मायनस सी अपॉन 2 इक्वल टू बी अपॉन 2. पुन्हा 2ने मल्टिप्लाय केलं दोन्ही साईडला तर स्टेप येईल ए मायनस सी इक्वल टू बी. आणि देअरफॉर ए इक्वल टू बी प्लस सी. हे रिलेशन या ठिकाणी मिळालं. तर आपल्याला माहिती आहे ए प्लस बी प्लस सी इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर युजिंग रिलेशन ए इक्वल टू बी प्लस सी वी गेट ए प्लस ए. म्हणजे बी प्लस सीच्या ऐवजी आपण किती लिहिलं आहे ए. तर ए प्लस ए इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर ए प्लस ए इज 2a इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर ए इक्वल टू 180 अपॉन 2 म्हणजे 90 डिग्री. मग तीन अँगलमध्ये ए बी सीमध्ये एक अँगल आता 90 डिग्री मिळाला, ए इज 90 डिग्री. आणि देअरफॉर ए इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर ट्रायंगल ए बी सी इज राईट अँगल ट्रायंगल. अशा पद्धतीने हे प्रूफ आपण पाहिले. आता एक्झाम्पल नंबर सेकंड. इन ट्रायंगल ए बी सी प्रूव्ह दॅट कॉस ए मायनस बी अपॉन 2 इक्वल टू ए प्लस बी अपॉन सी मल्टिप्लाय साइन सी बाय 2. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर आर एच एस पहा, आर एच एस आहे
ए प्लस बी अपॉन सी मल्टिप्लाय साईन सी अपॉन 2. तर आता इथे एची व्हॅल्यू इन साईन रूल आपण पाहिला होता. साईन रूलमध्ये साईन रूल काय होता पहा. साईन रूल होता ए अपॉन साईन ए इक्वल टू बी अपॉन साईन बी इक्वल टू सी अपॉन साईन सी आणि इक्वल टू 2r किंवा 2rच्या ऐवजी आपण के लिहिलं तरी चालतं. म्हणून एची व्हॅल्यू किती येईल. ए इक्वल टू 2r साईन ए, बी इक्वल टू 2r साईन बी अँड सी इक्वल टू 2r साईन सी. किंवा ए इक्वल टू इथे जर के घेतला असेल तर के साईन ए. के का घेतला आपण तर तिन्हींचा रेशो इक्वल आहे आणि तो काहीतरी येईल म्हणजेच तो फक्त के लिहिला आपण. तर इथे किती रिलेशन एची व्हॅल्यू आपण लिहिली आहे के साईन ए, बीची व्हॅल्यू आहे के साईन बी आणि सीची व्हॅल्यू के साईन सी मल्टिप्लाय साईन सी बाय 2. आणि देअरफॉर आता इथे दोन्ही टर्म्सला के अटॅच आहे. तो के जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये येतं साईन ए प्लस साईन बी येईल आणि के न्युमिरेटरला आणि डिनॉमिनेटरला आहे तो कॅन्सल झाला तर स्टेप येते साईन ए प्लस साईन बी डिवायडेड बाय साईन सी मल्टिप्लाय साईन सी बाय 2. आणि देअरफॉर साईन ए प्लस साईन बी फॉर्म्युला बाय फॅक्टरायझेशन फॉर्म्युला आहे 2 मल्टिप्लाय साईन ए प्लस बी बाय 2 मल्टिप्लाय कॉस ए मायनस बी बाय 2. पुन्हा पहा साईन सी प्लस साईन डीचा फॉर्म्युला होता 2 साईन सी प्लस डी बाय 2 कॉस सी मायनस डी बाय 2. तर त्या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण इथे लिहिलं 2 साईन ए प्लस बी बाय 2 कॉस ए मायनस बी बाय 2 मल्टिप्लाय साईन सी बाय 2 डिवायडेड बाय साईन सी. आता इन ट्रायंगल ए बी सी ए प्लस बी प्लस सी इक्वल टू 180 डिग्री आणि देअरफॉर बी प्लस सी अपॉन 2 इक्वल टू 180 डिग्री मायनस सी अपॉन 2. आणि देअरफॉर आता इथे काय होतं ए प्लस बी अपॉन 2 होतं म्हणजेच आपल्याला काय स्टेप लिहिता येईल 2 साईन 90 डिग्री मायनस सी बाय 2 म्हणजे 180 अपॉन 2 किती आलं होतं 90 मायनस सी बाय 2 कॉस ए मायनस बी बाय 2 साईन सी बाय 2 आणि डिनॉमिनेटरला होतं साईन सी. तर साईन सीचा फॉर्म्युला काय येतो 2 साईन सी बाय 2 कॉस सी बाय 2 हा येईल आणि साईन पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजेच कॉस थिटा. देअरफॉर इक्वल टू 2 कॉस सी बाय 2 कॉस ए मायनस बी बाय 2 साईन सी बाय 2 डिवायडेड बाय 2 साईन सी बाय 2 कॉस सी बाय 2. आता या ठिकाणी कॅन्सल काय होतं 2 2 कॅन्सल होईल कॉस सी बाय 2 कॅन्सल होईल साईन सी बाय 2 सुद्धा कॅन्सल होईल आणि राहिले किती मग कॉस इन ब्रॅकेट ए मायनस बी बाय 2. हे आहे आपलं LHS इक्वल टू LHS. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 3. Example number 3 with usual notations prove that sin in bracket a minus b divided by sin in bracket a plus b equal to a square minus b square divided by c square. तर आता इथे LHS आहे sin a minus b upon sin a plus b. तर LHS लिहिलं. आता आपल्याला साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला माहिती आहे साइन ए प्लस बीचा माहिती आहे फॉर्म्युला पण इथे यूज केलं साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी डिवायडेड बाय साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. देअरफॉर आता इथे साइन रूल आणि कोसाइन रूलचा आपण वापर करू. तर साइन रूलने साइन एची व्हॅल्यू आता हा साइन रूल जो होता तो आपण अशा फॉर्ममध्ये पाहिला होता ए अपॉन साइन ए इक्वल टू बी अपॉन साइन बी इक्वल टू सी अपॉन साइन सी इक्वल टू 2r किंवा के लिहिला आपण किंवा हा आणखी आपल्याला अशा फॉर्ममध्ये लिहिता येतो रेसिप्रोकल याचा लिहिता येतो साइन ए अपॉन ए इक्वल टू साइन बी अपॉन बी इक्वल टू साइन सी अपॉन सी इक्वल टू तिन्ही रेशो इक्वल आणि त्याला आपण के म्हटलं. तर साइन एची व्हॅल्यू येते ए के साइन बीची व्हॅल्यू येईल बी के साइन सीची व्हॅल्यू येईल सी के. हा रूल आपण इथे वापरला. तर साइन रूलने काय येईल साइन एची व्हॅल्यू येते के ए आणि कॉस बी किती बाय युजिंग कोसाइन रूल म्हणजेच ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय 2ac. आता इथे प्रत्येक ठिकाणी पहा साइन रूल आणि कोसाइन रूलचा वापर केला म्हणजे साइन बीची व्हॅल्यू आहे के बी त्यानंतर कॉस एचा फॉर्म्युला बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2bc. डिनॉमिनेटरला सेम फॉर्म्युला वापरलेला आहे साइन ए आणि कॉस बीचा देअरफॉर इक्वल टू आता इथे न्युमिरेटरला पहा दोन्ही टर्ममध्ये के कॉमन आहे के आहे तर तो आपण कॉमन काढला. डिनॉमिनेटरला सुद्धा के कॉमन येईल आणि के कॉमन येऊन कॅन्सल होईल आणि पुढची स्टेप इथे एक ए कॅन्सल होईल यामध्ये सेकंड टर्ममध्ये बी कॅन्सल होईल त्यानंतर डिनॉमिनेटरला पहा ए कॅन्सल इथे बी कॅन्सल म्हणजेच प्रत्येकाचा डिनॉमिनेटर किती राहिला 2c. मग राहिलेल्या टर्म्स पहा ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2c मायनस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2c. डिनॉमिनेटरला ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2c प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2c.
आता डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरची इथे सबट्रॅक्शन होईल आणि इथे डिनॉमिनेटरला काय होईल, ॲडिशन. इथे प्लस आहे म्हणून ॲडिशन होईल. तर किती आलं पहा, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, म्हणजेच मायनस साईन ह्या तिन्ही पण टर्म्सला जाईल, मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस मायनस मायनस प्लस ए स्क्वेअर अपॉन 2c डिवायडेड बाय, आता इथे ॲडिशन आहे दोन टर्म्सचं, म्हणजे किती येईल, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2c. आता इथे डिनॉमिनेटर दोघांचे सेम आहे, तो कॅन्सल होईल आणि स्टेप राहील. आणखी कॅन्सल काय होतं पहा, सेम टर्म्स कॅन्सल होतील, सी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर कॅन्सल, बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कॅन्सल, आणखी या ठिकाणी ए स्क्वेअर कॅन्सल होईल, कारण इथे प्लस आहे इथे मायनस आहे. राहिले किती मग, ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे 2a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे मायनस 2b स्क्वेअर आणि डिवायडेड बाय सी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर म्हणजे 2c स्क्वेअर. पुन्हा आपण 2ने जर डिवाइड केलं किंवा इथे 2 कॉमन काढला, 2 कॉमन काढून कॅन्सल होईल, म्हणजे स्टेप आली ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर इक्वल टू RHS. अशा पद्धतीने हे प्रूफ आहे. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4, in triangle ABC prove that a minus b bracket square cos square c by 2 प्लस ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर साइन स्क्वेअर सी बाय 2 इक्वल टू सी स्क्वेअर, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर यामध्ये प्रूफ पहा, LHS लिहिलं आपण, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर कॉस स्क्वेअर सी बाय 2 प्लस ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर साइन स्क्वेअर सी बाय 2. तर ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी लिहिला, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला येईल. त्यानंतर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर येईल, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. आता ब्रॅकेटच्या बाहेर इथे आहे कॉस स्क्वेअर सी बाय 2, या कॉस स्क्वेअर सी बाय 2ने आपण प्रत्येक नंबरला मल्टिप्लाय केलं. त्यानंतर इथे आहे ब्रॅकेटच्या बाहेर आहे साइन स्क्वेअर सी बाय 2, तर साइन स्क्वेअर सी बाय 2ने तिन्ही पण नंबर्सला मल्टिप्लाय केलं, तर पुढची स्टेप पहा काय आली, ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर सी बाय 2 मायनस 2ab कॉस स्क्वेअर सी बाय 2 प्लस बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर सी बाय 2 प्लस ए स्क्वेअर साइन स्क्वेअर सी बाय 2 प्लस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर सी बाय 2 आणि प्लस 2ab साइन स्क्वेअर सी बाय 2. आता ए स्क्वेअर दोन नंबर्समध्ये आहे पहा, ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर सी बाय 2 आणखी ए स्क्वेअर साइन स्क्वेअर सी बाय 2. मग ए स्क्वेअर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये आलं कॉस स्क्वेअर सी बाय 2 प्लस साइन स्क्वेअर सी बाय 2. त्यानंतर बी स्क्वेअरसुद्धा दोन ठिकाणी आहे, तो कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये आलं कॉस स्क्वेअर सी बाय 2 प्लस साइन स्क्वेअर सी बाय 2. त्यानंतर मायनस 2ab कॉमन काढलं, ब्रॅकेटमध्ये येतं कॉस स्क्वेअर सी बाय 2 मायनस साइन स्क्वेअर सी बाय 2. आणि देअरफॉर आता इथे कॉस स्क्वेअर सी बाय 2 प्लस साइन स्क्वेअर सी बाय 2 याची व्हॅल्यू 1 येईल आणि कॉस स्क्वेअर सी बाय 2 मायनस साइन स्क्वेअर सी बाय 2 हा फॉर्म्युला कॉस ऑफ थिटाचा आहे, म्हणजे कॉस ऑफ 2 थिटा फॉर्म्युला आहे कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. आणि देअरफॉर कॉस थिटा इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थिटा बाय 2, म्हणजेच हा फॉर्म्युला कशाचा येतो, कॉस सीचा आहे. आणि देअरफॉर ए स्क्वेअर मल्टिप्लाय 1 प्लस बी स्क्वेअर मल्टिप्लाय 1 मायनस 2ab कॉस सी. आणि देअरफॉर बाय युजिंग कोसाइन रूल ही जी व्हॅल्यू आहे ही कशाची येईल, सी स्क्वेअर. आणि देअरफॉर आपल्या प्रूव्ह काय करायचं होतं, RHS सी स्क्वेअर होतं, देअरफॉर इक्वल टू RHS. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी कोसाइन रूल वापरून याचं प्रूफ पाहिले. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल नंबर 5, इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट ए स्क्वेअर इन ब्रॅकेट कॉस स्क्वेअर बी मायनस कॉस स्क्वेअर सी प्लस बी स्क्वेअर इन ब्रॅकेट कॉस स्क्वेअर सी मायनस कॉस स्क्वेअर ए प्लस सी स्क्वेअर इन ब्रॅकेट कॉस स्क्वेअर ए मायनस कॉस स्क्वेअर बी इक्वल टू 0, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर प्रूफ पहा, LHS लिहिलं आपण आणि LHS लिहिल्यानंतर ए स्क्वेअरने ए म्हणजे साइन रूल वापरला, तर ए म्हणजे के साइन ए, बी म्हणजे के साइन बी आणि सी म्हणजे के साइन सी. तर साइन रूलचा वापर करून आपण ही ते स्टेप अशी लिहिली आहे, के स्क्वेअर ए स्क्वेअर म्हणजे के स्क्वेअर साइन स्क्वेअर ए, बी स्क्वेअर म्हणजे के स्क्वेअर साइन स्क्वेअर बी आणि के स्क्वेअर सी स्क्वेअर म्हणजे के स्क्वेअर साइन स्क्वेअर सी. आणि देअरफॉर आता कॉस स्क्वेअर बी म्हणजेच कॉस स्क्वेअर बी आपण या ठिकाणी लिहिलं 1 मायनस साइन स्क्वेअर बी, कॉस स्क्वेअर सी म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर सी, मग मायनस साइन आउटसाईडला आहे, मायनस साइन दोन ठिकाणी येईल, -1 प्लस साइन स्क्वेअर सी असे येईल. पुढच्या ब्रॅकेटमध्ये कॉस स्क्वेअर सी म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर सी आणि कॉस स्क्वेअर ए म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर ए, मायनस साइन आउटसाईडला आहे म्हणजे -1 प्लस साइन स्क्वेअर ए होईल. त्यानंतर इथे पहा पुढची टर्म कॉस स्क्वेअर ए म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर ए आणि मायनस कॉस स्क्वेअर बी म्हणजे -1 प्लस साइन स्क्वेअर बी. आणि देअरफॉर आता काय केलं आपण, के स्क्वेअर तिन्ही पण टर्म्समध्ये आहेत, कॉमन काढलेला आहे, के स्क्वेअर आउटसाईडला घेतला आणि ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन केलं, +1 - 1
पहिल्या ब्रॅकेटमध्ये कॅन्सल, इथे सेकंड ब्रॅकेटमध्ये +1 -1 कॅन्सल, थर्ड ब्रॅकेटमध्ये +1 -1 कॅन्सल झालं आहे. आता मल्टिप्लिकेशन केलं साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी म्हणजे मायनस साइन स्क्वेअर ए साइन स्क्वेअर बी प्लस साइन स्क्वेअर ए साइन स्क्वेअर सी, नंतर इथे मायनस साइन आहे, मायनस साइन स्क्वेअर बी साइन स्क्वेअर सी आणि प्लस साइन स्क्वेअर बी साइन स्क्वेअर ए, त्यानंतर इथे येईल मायनस इथे घेतलं आहे मायनस साइन स्क्वेअर सी साइन स्क्वेअर ए आणि प्लस साइन स्क्वेअर सी साइन स्क्वेअर बी. तर आता इथे मायनस साइन स्क्वेअर ए साइन स्क्वेअर बी आणि इथे आहे प्लस साइन स्क्वेअर बी साइन स्क्वेअर ए, इथे प्लस आहे इथे मायनस आहे, दोन्ही टर्म्स सेम आहेत कॅन्सल झाल्या. त्यानंतर साइन स्क्वेअर ए साइन स्क्वेअर सी इथे आहे मायनस साइन स्क्वेअर सी साइन स्क्वेअर ए, दोन्ही कॅन्सल झालेत. त्यानंतर जे राहिलं मायनस साइन स्क्वेअर बी साइन स्क्वेअर सी प्लस साइन स्क्वेअर सी साइन स्क्वेअर बी, दोन्ही कॅन्सल झाले. मग सगळ्याच टर्म कॅन्सल झाले, याचा अर्थ राहिले किती 0, म्हणजेच के स्क्वेअर मल्टिप्लाय 0 इक्वल टू 0 इक्वल टू RHS. Example number 6. In triangle ABC, if sin 2A plus sin 2B equal to sin 2C, then prove that the triangle is right angle triangle. मग प्रूफ पाहायचं sin 2A plus sin 2B equal to sin 2C हे LHS आहे. तर इथे आपण फॉर्म्युला अप्लाय केला sin C plus sin D. sin C plus sin D आहे 2 sin C plus D/2 cos C minus D/2, म्हणजे C ची व्हॅल्यू 2A आणि D ची व्हॅल्यू आपण 2B टाकली तर आन्सर काय 2 sin 2A plus 2B/2 cos 2A minus 2B/2 equal to sin 2C. and therefore 2 sin 2 इथे कॅन्सल होईल, 2 कॉमन काढला तर 2 इन ब्रॅकेट A plus B राहील अपॉन 2 म्हणजे 2 कॅन्सल झाला तर किती राहील A plus B. इथे सुद्धा 2 कॉमन काढून कॅन्सल होईल आणि किती राहिले A minus B. therefore 2 sin A plus B cos A minus B equal to sin 2C. and therefore in triangle ABC A plus B plus C equal to 180 degree, 180 म्हणजेच पाय, therefore A plus B equal to pi minus C. म्हणजे इथे आपण वापर केला A plus B किती लिहिलं आपण pi minus C. therefore 2 sin pi minus C cos A minus B equal to sin 2C. and therefore sin pi minus theta is sin theta. and therefore 2 sin C cos A minus B equal to sin 2 theta याचा फॉर्म्युला यूज केला आपण, म्हणजे sin 2C आहे 2 sin C cos C. तर दोन्ही साईडला 2 sin C आहे कॅन्सल होईल, राहिले किती cos A minus B equal to cos C. and therefore cos कॅन्सल केले तर किती राहील A minus B equal to A minus B equal to C. and therefore A equal to B plus C हे रिलेशन आलं. and therefore in triangle ABC A plus B plus C equal to 180 degree by using relation B plus C equal to A, therefore A plus C equal to 180 and therefore 2A equal to 180, that is A equal to 90 degree. मग आता एक अँगल जर 90 डिग्री आहे तर ट्रायंगल कोणता आहे मग राईट अँगल ट्रायंगल, हे प्रूव्ह झालेलं आहे. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 7. In triangle ABC if A square B square C square are in AP then prove that cot A cot B cot C are in AP. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर दिलेलं आहे A स्क्वेअर B स्क्वेअर C स्क्वेअर आर इन AP हे दिलेलं आहे. याचा अर्थ काय, जो डिफरन्स आहे B स्क्वेअर मायनस A स्क्वेअर आणि आणखी C स्क्वेअर मायनस B स्क्वेअर हा कॉन्स्टंट आहे, म्हणजेच काय येईल B स्क्वेअर मायनस A स्क्वेअर इक्वल टू C स्क्वेअर मायनस B स्क्वेअर. आणि देअरफॉर B स्क्वेअर इक्वल टू मायनस A स्क्वेअर आपण पुढे ट्रान्सफर केला RHSला, तर स्टेप येते B स्क्वेअर इक्वल टू A स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस B स्क्वेअर. and therefore dividing both sides to AC we get B square upon 2AC equal to A square plus C square minus B square divided by 2AC. आणि हा जो फॉर्म्युला आहे बाय युजिंग कोसाइन रूल याची व्हॅल्यू येते cos B. and therefore B square upon 2AC equal to cos B. आता आपण साइन रूल वापरूया. साइन रूल म्हणजे स्मॉल b ची व्हॅल्यू K sin B किंवा 2R sin B घेतली तरी चालते. त्यानंतर A ची व्हॅल्यू K sin A किंवा 2R sin A, C ची व्हॅल्यू 2R sin C किंवा K sin C. and therefore आता पहा स्टेप लिहिली आपण बाय युजिंग साइन रूल वी गेट K स्क्वेअर sin स्क्वेअर B डिवायडेड बाय 2K sin A K sin C इक्वल टू cos B. and therefore आता इथे K स्क्वेअर कॅन्सल होईल, इथे K मल्टिप्लाय K म्हणजे K स्क्वेअर आणि हा K स्क्वेअर कॅन्सल झाला. हा 2 आपण RHSला घेतला म्हणजे तो डिनॉमिनेटरला होता तर तो मल्टिप्लायला जाईल, मल्टिप्लाय 2 होईल. आणखी साइन स्क्वेअर बी म्हणजे साइन बी मल्टिप्लाय साइन बी, तर एक साइन बी इकडे आपण ट्रान्सफर केला तर इथे मल्टिप्लाय होता इथे डिवाइडला जाईल, म्हणजे स्टेप आली साइन बी अपॉन साइन ए साइन सी इक्वल टू 2 कॉस बी अपॉन साइन बी. आता कॉस बी अपॉन साइन बी म्हणजे कॉट बी,
त्यानंतर इन ट्रायंगल ABC A प्लस B प्लस C इक्वल टू 180 डिग्री आणि देअरफॉर B इक्वल टू 180 मायनस इन ब्रॅकेट A प्लस C, म्हणजेच 180 म्हणजे पाय, तर पाय मायनस A प्लस C ही स्टेप लिहिली आपण. त्यानंतर साईन पाय मायनस थिटा इज साईन थिटा, म्हणजेच किती आलं साईन A प्लस C डिवायडेड बाय साईन A साईन C इक्वल टू 2 कॉट B आणि देअरफॉर साईन A कॉस C प्लस कॉस A साईन C हा फॉर्म्युला येईल साईन A प्लस Cचा डिवायडेड बाय साईन A साईन C इक्वल टू 2 कॉट B. आता आपण काय केलं, या दोन्ही टर्म्सला सेपरेट साईन A साईन Cने डिवाइड केलं, तर स्टेप येते साईन A कॉस C अपॉन साईन A साईन C प्लस कॉस A साईन C डिवायडेड बाय साईन A साईन C इक्वल टू 2 कॉट B. आता पहिले फर्स्ट टर्ममध्ये साईन A कॅन्सल होईल, सेकंड टर्ममध्ये साईन C कॅन्सल होईल, राहिले किती कॉस C अपॉन साईन C प्लस कॉस A अपॉन साईन A इक्वल टू 2 कॉट B आणि देअरफॉर कॉट C प्लस कॉट A इक्वल टू 2 कॉट B हे रिलेशन मिळतं. म्हणजे स्टेप काय येईल, कॉट B मायनस कॉट A इक्वल टू कॉट C मायनस कॉट B, दॅट इज कॉट A कॉट B अँड कॉट C आर इन AP, म्हणजे हे APचे नंबर्स असतील कारण डिफरन्स याच्यामध्ये कॉन्स्टंट आलेला आहे. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 8, इन ट्रायंगल ABC if C equal to 90 degree then prove that sin in bracket A minus B equal to A square minus B square upon A square plus B square. तर आपल्याला दिलेलं काय, C 90 डिग्री आहे एवढंच दिलेलं आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे साइन A मायनस बी इक्वल टू A स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन A स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हे प्रूव्ह करायचं आहे. तर इथे पहा हे प्रूव्ह कसं लिहिता येईल, इन ट्रायंगल ABC C इज 90 डिग्री म्हणून आपण डायग्राम ड्रॉ केली आहे. तर बाय पायथागोरस थेरम काय मिळेल रिलेशन, A स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू C स्क्वेअर हे रिलेशन येईल बाय पायथागोरस थेरम. आणि देअरफॉर RHS इक्वल टू RHS आहे A स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय A स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता आपण पाहिलं बाय पायथागोरस थेरम C जर 90 असेल तर A स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरची व्हॅल्यू काय येते, C स्क्वेअर येते. आणि बाय युजिंग साईन रूल Aची व्हॅल्यू K साईन A, Bची व्हॅल्यू K साईन B आणि Cची व्हॅल्यू K साईन C याचा वापर केला. त्यानंतर K स्क्वेअर कॉमन येईल आणि कॅन्सल होईल, स्टेप आली साईन स्क्वेअर A मायनस साईन स्क्वेअर B अपॉन साईन स्क्वेअर C आणि देअरफॉर A स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर याचे दोन फॅक्टर येतात A मायनस बी आणि A प्लस बी. त्या पद्धतीने इथे दोन फॅक्टर लिहिले आपण साईन A मायनस साईन बी आणि सेकंड फॅक्टर आहे साईन A प्लस साईन बी डिवायडेड बाय, आता इथे साईन स्क्वेअर C होतं, Cच्या ऐवजी काय लिहिलं आपण, इन ट्रायंगल ABC A प्लस बी प्लस C इक्वल टू 180 डिग्री आणि देअरफॉर C इक्वल टू 180 मायनस A प्लस बी आणि देअरफॉर आता साईन A मायनस साईन बी म्हणजे 2 साईन A मायनस बी बाय 2 कॉस A प्लस बी बाय 2, म्हणजे साईन C मायनस साईन डीचा फॉर्म्युला वापरला. त्यानंतर साईन A प्लस साईन बी म्हणजे 2 साईन A प्लस बी बाय 2 कॉस A मायनस बी बाय 2. त्यानंतर डिनॉमिनेटरला येईल साईन स्क्वेअर म्हणजे साईन पाय मायनस थिटा इज साईन थिटा आणि देअरफॉर साईन स्क्वेअर A प्लस बी. त्यानंतर पुढची स्टेप पहा, 2 साईन A मायनस बी बाय 2 कॉस A मायनस बी बाय 2 मल्टिप्लाय 2 साईन A प्लस बी बाय 2 आणि मल्टिप्लाय कॉस A प्लस बी बाय 2. फक्त आपण काय केलं, ह्या टर्म्स शेजारी लिहिलेत, डिनॉमिनेटरला काय साईन स्क्वेअर A प्लस बी आणि देअरफॉर आता हा जो फॉर्म्युला आहे 2 साईन थिटा कॉस थिटा, 2 साईन थिटा किंवा इथे असं म्हणूया 2 साईन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2, म्हणजेच फॉर्म्युला कशाचा येतो साईन थिटाचा. मग थिटाच्या ऐवजी किती मिळेल A मायनस बी, देअरफॉर फर्स्ट फॉर्म्युला इज साईन A मायनस बी आणि सेकंड फॉर्म्युला साईन A प्लस बी. डिनॉमिनेटरला साईन स्क्वेअर A प्लस बी आहे, तर साईन स्क्वेअर A प्लस बी म्हणजे साईन A प्लस बी साईन A प्लस बी. साईन A प्लस बी कॅन्सल होईल म्हणजे डिनॉमिनेटरला साईन A प्लस बी शिल्लक आहे, तर आन्सर येईल साईन A मायनस बी अपॉन साईन A प्लस बी. हे आहे आपलं LHS इक्वल टू LHS. आता प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल पहा, एक्झाम्पल नंबर फर्स्ट होमवर्कच्या नोटबुकमध्ये हे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. एक्झाम्पल नंबर फर्स्ट, विथ युज्युअल नोटेशन शो दॅट C स्क्वेअर मायनस A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट tan A इक्वल टू A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मल्टिप्लाय tan B इक्वल टू इन ब्रॅकेट B स्क्वेअर मायनस C स्क्वेअर प्लस A स्क्वेअर मल्टिप्लाय tan C. एक्झाम्पल नंबर सेकंड, इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट साइन इन ब्रॅकेट B मायनस C अपॉन 2 इक्वल टू P मायनस C अपॉन A मल्टिप्लाय कॉस A अपॉन 2. होमवर्कच्या नोटबुकमध्ये जेवढे एक्झाम्पल दिलेले असतील तेवढे सॉल्व करत चला.